नमो बुद्धाय. जीवकांचे प्रवर्तन. जीवक हे राजगृहातील एक गणिका शाल्वतीचे पुत्र होते. अनावृत संतती मग जन्मानंतर ताबडतोब त्यांना एका टोपलीत ठेवून एका कचऱ्याच्या ढिगावर फेकून देण्यात आले होते. अनेक लोक त्या कचऱ्याच्या ढिगावर टाकून दिलेल्या बाळाकडे पाहत होते. त्यावेळेस राजकुमार अभय तेथून जात होते. त्यांनी तेथील जमलेल्या लोकांस विचारले. लोकांनी म्हटले ते जीवित आहे, म्हणून त्या मुलास जीवक असे नाव मिळाले. अभयाने त्या बाळास दत्तक घेतले आणि त्याचे पालनपोषण केले. जीवक मोठे झाल्यावर आपण कसे मरणाच्या स्थितीतून सुखरूप बचावले हे त्यांना कळले आणि इतरांना देखील अशा प्रकारे वाचवण्याची करुणा भावना, तीव्र इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. म्हणून राजपुत्र अभय यांना न कळविता आणि त्यांची संमती न घेता जीवक तक्षशिला विद्यापीठात पोहोचले आणि तेथे राहून त्यांनी 7 वर्ष वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केला. राजगृहामध्ये परत येऊन त्यांनी वैद्यकीय चिकित्सेची सुरुवात केली आणि लवकरच त्यांनी वैद्यकीय चिकित्सा क्षेत्रात सुप्रसिद्धी मिळवली. पहिली रुग्ण महिला ही साकेत येथील श्रीमंत शेठजींची पत्नी होते. तिच्यावरील वैद्यकीय उपचार यशस्वी होऊन त्या महिलेस बरे वाटू लागल्यावर जीवकांना त्यांच्या वैद्यकीय सेवेचा मोबदला म्हणून 16 सहस्त्र कारशापण, एक दास, एक दासी आणि घोडे आणि सोबत घोडागाडी मिळाली. जीवकांचे महात्म्य आणि योग्यता जाणून अभयाने त्यांनी आपल्याबरोबरच आपल्या महालात राहू दिले. राजगृह नगरीतच राजा बिंबिसारांना अतितीव्र वेदनादायक महाभयंकर भगंद रोगापासून मुक्त केले. असे म्हटले जाते की राजा बिंबिसारांना रोगमुक्त केल्यामुळे बिंबिसार राजाचा 5 सहस्त्र राण्यांनी प्रसन्नतेने आपले सर्व अलंकार दागदागिने जीवकांना बहाल केले. जीवकांनी केलेले महत्त्वाचे उल्लेखनीय वैद्यकीय उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीच्या डोक्याच्या कवटीला छिद्र पाडून केलेली शल्य शस्त्रक्रिया आणि बनारस येथील श्रेष्ठीच्या मुलाच्या आतड्याला झालेल्या जुनाट रोगांवरील शल्य शस्त्रक्रिया हे होय. राजा आणि राजस्त्रिया यांचे राजवैद्य म्हणून जीवकांची नेमणूक झाली होती. परंतु जीवकांचा तथागतांकडे फार ओढा होता. त्यांची फार श्रद्धा होती आणि यामुळे जीवक हे तथागतांचे आणि संघाचे देखील चिकित्सक म्हणून काम पाहत असत. जीवक भगवंताचे शिष्य झाले होते. रोग्यांची व जखमींची चिकित्सा व सेवा करण्यास त्यांना मोकळा वेळ मिळावा म्हणून तथागतांनी त्यांना भिक्खू केले नाही. बिंबिसाराच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा अजातशत्रू यांचे देखील जीवक राजचिकित्सक म्हणून काम पाहत असत आणि अजातशत्रूने पितृवधाचा अपराध केल्यानंतर त्यांना तथागतांकडे आणण्यास जीवकच कारणीभूत ठरले. 8. रट्टपाल यांचे प्रवर्तन. एकदा तथागत आपल्या भिक्खू संघासह कुरु देशामध्ये चारिका करीत असताना कुरु जनपदाच्या थुल्लुकोट्टित नगरी येथे विहार करीत होते. जेव्हा कुरुवासियांना हे कळाले की तथागत थुल्लुकोट्टित नगरीत विहार करीत आहोत, तेव्हा कुरुवासीय तथागतांच्या दर्शनार्थ पोहोचले. जेव्हा ते तथागतांच्या सानिध्यात येऊन बसले, तेव्हा तथागतांनी त्यांना धर्मोपदेश केला. धम्मश्रवण केल्यानंतर थुल्लुकोट्टित नगरीतील ब्राह्मण आणि गृहपतींनी कृतज्ञतापूर्वक तथागतांचे आभार व्यक्त केले. ते उठले व श्रद्धा भक्तिभावाने वंदन करून निघून गेले. त्या ब्राह्मण गृहपतींमध्ये रट्टपाल नावाचा एक तरुण बसलेला होता. तो श्रेष्ठ, कुलोत्पन्न आणि आपल्या कुटुंबाचा सर्वात लहान वंशज होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीनुसार तथागतांनी जो धम्म शिकविला त्यानुसार घरी राहून उच्च जीवनावस्था, परिशुद्धता आणि परिपूर्णता प्राप्त करणे ही सोपी गोष्ट नाही. मी जर का केशवपन केले, दाढी केली, पित्तवस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिवारजक झालो तर काय होईल. जेव्हा थुल्लकोट्टित नगरीतील ब्राह्मण फार दूरवर गेले नव्हते, तेव्हा रट्टपाल परत आला आणि तथागतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार तथागतांना सांगितले आणि प्रवज्या व उपसंपदा देऊन तथागतांच्या संघात प्रवेश देण्याची त्यांनी विनंती केली. तथागतांनी विचारले, रट्टपाल, याकरिता आपल्या मातापित्यांची संमती आहे काय. नाही तथागत. ज्यांना त्यांच्या मातापित्याची संमती नाही त्यांना तथागत प्रवज्या देत नाहीत. तथागत, मी मातापित्यांची संमती मिळवण्याचा प्रयत्न करेन आणि मोठ्या आदराने तथागतांचा निरोप घेऊन आपल्या आईवडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्याकरता परवानगी मागितली. आईवडील म्हणाले, बाळ रट्टपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि फार लाडका आहेस.
तू सुखाने जगत असून लहानपणापासूनच सुखात वाढला आहेस. तुला दुःखाचा मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी आणि जीवनाचा आनंद घे. सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देणार नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्ही सुखाने जगू शकणार नाही. तू आमच्यासोबत राहत असताना गृहत्याग करून भिक्खू व्हावे याकरता आम्ही तुला परवानगी का द्यावी. दुसऱ्यांदा आणि परत तिसऱ्यांदा रट्टपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा पुन्हा नाकारली. मातापित्याची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि म्हणाला, एकतर मी भिक्खू होईन किंवा प्राणत्याग करेन. भिक्खू होण्यास विरोध करून त्याचे मातापिता त्याला उठून बसण्यास सांगू लागले. रट्टपाल काही बोलला नाही. 2-3 वेळा विनंती केली तरी तो निशब्द राहिला. यानंतर रट्टपालाच्या मातापित्यांची त्यांच्या मित्रांची भेट घेऊन त्यांना सर्व गोष्टी कथन केले. त्यांनी ते रट्टपालास सांगितले. तेच त्याच्या मित्रांनी त्यास आग्रहपूर्वक सांगावे याकरिता विनंती केली. त्याच्या मित्रांनी त्यास 3 वेळा विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. तेव्हा त्यांचे मित्र रट्टपालाच्या मातापितास म्हणाले, रट्टपाल जमिनीवर पडून एकच गोष्ट सांगत आहे की एकतर मी मरून जाईन, नाहीतर भिक्खू होईन. जर का तुम्ही त्यास परवानगी दिली नाही तर तो जिवंत उठणार नाही, पण जर का तुम्ही त्यास संमती दिली तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीसमोर राहील. जर भिक्खू जीवन जगणे त्यास आवडले नाही तर तो दुसरे काही न करता परत तुमच्याकडेच येईल, म्हणून त्यास संमती द्या. रट्टपालाचे मातापिता म्हणाले, ठीक आहे, परंतु भिक्खू झाल्यावर त्याने येथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रट्टपालाच्या मित्रांनी त्यास मातापित्यांनी परवानगी दिल्याचे सांगितले आणि भिक्खू झाल्यानंतर मातापित्यांनी त्यांना भेटण्यास गेले पाहिजे हेही सांगितले. तेव्हा रट्टपाल उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो तथागतांकडे गेला. त्यांना वंदन करून तथागतांच्या सानिध्यात बसून तो म्हणाला, मी माझ्या मातापित्यांची संमती मिळवली आहे. मला संघात प्रवेश मिळावा अशी मी विनंती करीत आहे. संघात त्यास प्रवेश देण्यात आला आणि त्यांच्या संघ प्रवेशास तथागतांच्या द्वारे पुष्टी देण्यात आली. थुल्लकोटी नगरीत आवश्यकतेनुसार विहार करून झाल्यावर 2 सप्ताहानंतर तथागत दानयात्रेकरिता श्रावस्तीस निघाले आणि तेथे तथागतांनी अनाथ पिंडकाच्या सुखदायी सुंदर जेतवनात प्रवेश करू लागले. ज्याच्या शोधार्थ एखादा तरुण जेव्हा गृहत्याग करून भिक्खू जीवन स्वीकारतात तो सर्वश्रेष्ठ जीवनाचा आदर्श रट्टपालाने अलिप्तपणे दृढतापूर्वक निस्वार्थ कष्टमय जीवन जगल्यावर त्यांना पारितोषिक असा श्रेष्ठतम जीवनाचा सर्वोच्च मुकुट प्राप्त झाला. त्यानंतर रट्टपाल तथागतांकडे गेला आणि एका बाजूस बसला. तथागतांना वंदन करून आपल्या पित्यांना भेटण्यास परवानगी मिळावी अशी त्यांनी तथागतांना विनंती केली. रट्टपालांच्या हृदयातील विचारांचे आपल्या हृदयात सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यानंतर तथागतांना असे आढळून आले की रट्टपालास मिळालेल्या धम्म शिक्षणामुळे तो जे श्रेष्ठतम धम्म जीवन जगत आहे त्यांचा त्याग करून रट्टपाल परत कधीही सर्वसामान्य भौतिक जीवनाच्या खालच्या पातळीवर जाणार नाही. आणि हे जाणून तथागताने त्याला केव्हाही मातापित्यांच्या भेटीत जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने तथागतांचा निरोप घेतल्यावर आपले अंथरण्याचे आणि पांघरण्याचे चिवर व्यवस्थित बाजूला ठेवून आपले चिवर व पात्र घेऊन चारिका करीत अन्नदान स्वीकारण्याकरिता थुल्लकोटीत नगरीत पोहोचला. तेथे कुरुराजाच्या मृगवनात वास्तव्य केले. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकरच चिवर परिधान करून आणि अन्नपात्रे घेऊन तो नगरात निघाला. कोणताही भेदाभेद न करता प्रत्येक घरी अन्नदान स्वीकारत तो आपल्याच पित्याच्या घरी पोहोचला. घरातील दिवाणखान्यातील मधल्या दरवाजाजवळ त्याचे वडील आपले केस विंचरत होते. रट्टपालास दुरून येत असलेले पाहून म्हणाले, अशाच एका मुंडन केलेल्या संन्याशाने माझ्या एकुलता एक लाडक्या मुलास घरापासून बेघर केले व त्यास भिक्खू बनवले. अशा प्रकारे आपल्याच पित्याच्या घरातून रट्टपालास काहीच मिळाले नाही. नुसता नकार तर नाहीच, उलट शिवाशापच मिळाले. त्याच वेळेस घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या तयारीत असतानाच रट्टपाल त्या दासीस म्हणाला, भगिनी, जर का आपण ते टाकून देणार असाल तर ते माझ्या पात्रात द्या. तेव्हा दासी रट्टपालांच्या पात्रात शिळा भात टाकत असताना तिने रट्टपालांचे हात, पाय व स्वर ओळखले आणि सरळ धावत जाऊन आपल्या मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकले धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस. रट्टपालाने आई म्हणाली व आपल्या लाडक्या पुत्राच्या आगमनाची बातमी आपल्या पतीला सांगण्याकरिता घाईघाईने निघून गेले. कुंपणाजवळ झाडाखाली बसून रट्टपाल
दासीने दिलेला शिळा भात खात असताना त्या ठिकाणी त्याचे पिता आले आणि म्हणाले, प्रिय पुत्र, तू शिळा भात खात आहेस काय? आपल्या स्वतःच्या घरी काय येत नाहीस? रट्टपालाने उत्तर दिले, गृहपती, आम्हा गृहहीनांना घर कोणते? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काही मिळाले नाही. नुसता नकार देखील मिळाला नाही, मात्र शिवाशाप मिळाले. प्रिय पुत्रा, आपण घरात जाऊया. पित्याने पुत्रास विनंती केली. पुत्राने पित्यास उत्तर दिले, नको गृहपती, आजचे माझे भोजन मी ग्रहण केले आहे. ठीक आहे, पण पुत्रा, उद्या आपल्या घरी भोजन घेशील असे वचन दे. भिक्खू रट्टपालाने मौन धारण करून आपले संमती दर्शवली. यानंतर रट्टपालांचे वडील घरात गेले. तिथे त्यांनी सोन्या चांदीच्या दागिने, मोहरा आणि लगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा केली. भिक्खू होण्यापूर्वीच्या रट्टपालांच्या पत्नी असलेल्या आपल्या सुनांना रट्टपालांना आवडत असलेल्या सर्व प्रकारच्या साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर घरात भोजनाचे सर्वोत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा दिली आणि भोजनाची तयारी झाल्यावर आपल्या पुत्रास रट्टपालास कळवले. मध्यान्हापूर्वी चिवर प्रदान करून अन्नपात्री घेऊन भिक्खू रट्टपाल यांच्याकरिता तयार केलेल्या आसनावर स्थानापन्न झाले. यानंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून अंथरलेल्या गालीचे काढण्याची आज्ञा देऊन रट्टपालांचे पिताजी म्हणाले, हे तुझे मातृधन आहे. हे सर्व तुझे पिता आणि पितामह यांची संपत्ती आहे. सुखोपभोग आणि सत्कृती या दोन्हीकरिता भरपूर संपत्ती आहे. पुत्रा, ऐक, ही तुझी श्रमणचर्या सोडून दे. सामान्य गृहस्थ जीवनाचा स्वीकार कर. जीवनाचा आनंद घे आणि सत्कृत्य कर. गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सर्व संपत्तीच्या राशी नदीत बुडवून टाका, कारण की या संपत्तीमुळे तुम्हास फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना यांनी फक्त क्लेशच भोगावे लागत आहेत. भिक्खू रट्टपालांच्या भिक्खू होण्यापूर्वीच्या पत्नी स्त्रिया रट्टपालांच्या पायांना मिठी मारून त्यांना विचारू लागल्या, ज्याच्याकरिता आपण गृहत्याग केला आणि हे श्रेष्ठ जीवन जगत आहात, त्या अप्सरा आहेत तरी कशा? भिक्खू रट्टपाल म्हणाले, भगिनींनो, मी कोणत्याही सुंदर अप्सरांकरता अशा प्रकारच्या भिक्खू जीवनाचा स्वीकार केलेला नाही. आपणास भगिनी म्हणून संबोधले हे ऐकूनच त्या पत्नी स्त्रिया बेशुद्ध होऊन खाली पडल्या. भिक्खू रट्टपाल पितास म्हणाले, गृहपती, जर का आपणास भोजनदान करावयाचे असेल तर भोजनदान करा, परंतु कृपा करून मला त्रास देऊ नका. भोजन तयार आहे, बाळ, भोजनास सुरुवात कर. पिता म्हणाला आणि मुलाने पुरेसे भोजन करेपर्यंत त्या सर्वोत्तम पदार्थाचे भोजन वाढले. भोजन संपल्यावर कुरुराजाच्या मृगवनात रट्टपाल परतले आणि दुपारच्या भर उन्हात झाडाखाली बसले. आपण भेट देण्यास येण्यापूर्वी मृगवनाची साफसफाई करण्यास आज्ञा राजाने त्याच्या पारध्यास दिले होते आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना दुपारच्या भर उन्हात एका झाडाखाली रट्टपाल बसला असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली. वनाची व्यवस्था चोख आहे, परंतु ज्याच्याबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे असे रट्टपाल तेथेच एका झाडाखाली बसलेले आहेत. आज मृगवनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, आजच जाऊन मी त्या वंदनीय भिक्खूस भेटतो. प्रवासात भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही लवाजम्यासह मिरवणुकीचे रट्टपाल यांना भेटण्याकरिता निघाला. रथातून जाण्याच्या मार्गापर्यंत गेल्यावर राजा रथातून उतरून आपल्या लवाजम्यासह पायी चालू लागला आणि रट्टपालांकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रट्टपालास एका पुष्पराशींच्या आसनावर बसण्याची विनंती केली. रट्टपालाने नम्रतापूर्वक नकार देऊन म्हटले, राजन, आपल्याकरिता ते योग्य आहे. माझे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, मनुष्याला 4 नुकसान सहन करावे लागतात, ज्यामुळे तो आपले मुंडन करून पीतवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करतो. त्या 4 हानी म्हणजे वृद्धत्व, आजारपण, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू या होत. एका फारच वयोवृद्ध म्हातारा आहे की जो वृद्धत्वाने थकलेला आहे आणि मृत्यूपंथास लागलेला आहे. आपली स्थिती ओळखून अधिक संपत्ती मिळवण्यातील अडचणी किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करताना होणाऱ्या अडचणी तो जाणून परिवर्जक होण्याचे ठरवतो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू जर भर तारुण्यात आहेस, तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्या स्पर्शही झालेला नाही, तू रूप यौवन संपन्न असून तुला वृद्धत्वामुळे होणारे कोणतेही नुकसान झालेले नाही, मग तुला असे काय समजले आहे किंवा काय पाहिले आहेस किंवा ऐकले आहेस ज्यामुळे तू परिवर्जक झालास? एखादा रोगी किंवा अतिशय आजारी मनुष्य वेदनाने अतिशय पीडित आहे. आपली स्थिती ओळखून अधिक संपत्ती मिळवण्यातील अडचणी
किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करताना होणाऱ्या अडचणी तो जाणून परिवर्चक होण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस, यातनाही भोगत नाहीस. तुझ्या प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली आहे आणि म्हणूनच अनारोग्यामुळे होणारे नुकसान तुझे झालेले नाही. मग तुला असे काय समजले आहे किंवा काय पाहिले आहेस किंवा ऐकले आहेस ज्यामुळे तू परिवर्चक झाला आहेस, ग्रहत्यागाचा मार्ग स्वीकारलास? एखादा श्रीमंत आणि वैभवशाली व्यक्ती काही काळाने हळूहळू आपले वैभव गमावतो. गरिबी येते. आपली स्थिती ओळखून अधिक संपत्ती मिळवण्यातील अडचणी किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करताना होणाऱ्या अडचणी तो जाणून परिवर्चक होण्याचे ठरवतो. याला दारिद्र्य हानी म्हणतात. परंतु तू गरीब नाहीस. तुल्यकोट्टीत नगरीतील श्रेष्ठींच्या घराण्यातील तू सुपुत्र आहेस आणि तुझ्या संपत्तीची हानी देखील झालेली नाही. मग तुला असे काय समजले आहे किंवा काय पाहिले आहेस किंवा ऐकले आहेस ज्यामुळे तू परिवर्चक झालास, ग्रहत्यागाचा मार्ग स्वीकारलास? मग नातेसंबंधांनी हानी झाली म्हणजे काय? जसे रट्टपाल. एखाद्यास पुष्कळसे मित्र असतात, ओळखीचे देखील भरपूर असतात आणि नातेवाईक देखील असतात. परंतु कालांतराने हे नातेसंबंध, मित्रपरिवार हळूहळू कमी होत जातो आणि मग तो विचार करतो, पूर्वी मला फार मित्र होते, ओळखीचे भरपूर लोक होते आणि नातेवाईकसुद्धा खूप होते, परंतु हळूहळू हे सर्व कामी झाले आहेत. याच नातेसंबंधाची हानी म्हणतात. आपली स्थिती ओळखून अधिक संपत्ती मिळवण्यातील अडचणी किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करताना होणाऱ्या अडचणी तो जाणून परिवर्चक होण्याचे ठरवतो. मुंडन करतो, चिवळ धारण करतो आणि ग्रहत्याग करून ग्रहहीन जीवन जगतो. मग तुला असे काय समजले आहे किंवा काय पाहिले आहेस किंवा ऐकले आहेस ज्यामुळे तू परिवर्चक झालास, ग्रहत्यागाचा मार्ग स्वीकारलास? नातेवाईकांच्या मृत्यूमुळे होणारी हानी तुझी झालेली नाही. तुला खूप मित्र आणि नातेवाईक आहेत आणि आता कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मग तुला असे काय समजले आहे किंवा काय पाहिले आहेस किंवा काय ऐकले आहेस ज्यामुळे तू परिवर्चक झालास, ग्रहत्यागाचा मार्ग स्वीकारलास? रट्टपाल उत्तरले, राजन, मी ग्रहत्याग करून परिवर्तित झालो. त्याचे कारण हे आहे की प्रज्ञावंत सम्यक संबुद्धाने सांगितलेली 4 तत्त्वे मी समजावून घेतली, ऐकली आहेत, अनुभवली आहेत. ते 4 तत्त्वे आहेत. 1. जग अनित्य असून सतत बदलत आहे. 2. जगताचा रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. 3. आपण कोणाचेही मालक नाही. मृत्यूच्या वेळेस आपण मालकी हक्क सांगितलेल्या सर्वांवरील आपले हक्क संपतात आणि सर्व इथेच सोडावे लागते. 4. जगात तृष्णा आणि उन्मन भरपूर आहेत आणि मनुष्य प्राणी तृष्णेचा गुलाम झाला आहे. विलक्षण, अद्भुत, खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गारला. तथागतांनी उपदेशिला धम्मकिरी सत्य आहे, खरं आहे. नमो बुद्धाय. जय भीम.